महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गोंदिया विधानसभा क्षेत्रातील कामाचा श्रेय फक्त विनोद अग्रवाल यांनाच जातो। देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये गोंदिया विधानसभेत कमळ उगवणार, चंद्रशेखर बावनकुळे। गोंदियाच्या टीव्ही टोली ग्राउंडवर काल भारतीय जनता पक्षाची कर्तव्यपूर्ती आशीर्वाद सभा पार पडली असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावत सभेला संबोधित करीत गेल्या 5 वर्षात विनोद अग्रवाल यांनी सर्वात जास्त कामे केली असल्याची ग्वाही देत येत्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही चूक केली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की विनोद अग्रवाल हे आम्हाला कधीच सोडून गेले नव्हते, ते पुन्हा आपल्या सोबत आले आहेत। त्यामुळे मी फक्त विनोद अग्रवाल यांचं स्वागत करायला आलो आहे। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जी मशीन समोर येईल त्यावरील कमळ चिन्हावर बटन दाबून विनोद अग्रवाल यांचा हात मजबूत करा, असे बावनकुळे म्हणाले। तर गोंदिया विधानसभेत आतापर्यंत जे कामे झाली आहेत त्याचे श्रेय फक्त आणि फक्त विनोद अग्रवाल यांना जात असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर विनोद अग्रवाल यांनी माझ्याकडे ज्या विकास कामाची मागणी केली त्या डागोरली बॅरेज तसेच पिंडकेपार जलसिंचन योजना मागितली असल्याचे सांगत मी आज त्याचसाठी आलो असल्याचे सांगितले। तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांना विचारणा केली असता गोंदिया विधानसभेत 5 वर्षात जी कामे मी केली आहेत ती कामे गेल्या 27 वर्षात माझे आमदार यांनी केली नसल्याचे त्यांनी सांगितले। तर येत्या नोव्हेंबर महिन्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे रावण रूपी माझे आमदार यांना जनताच धडा शिकवेल असल्याचे विनोद अग्रवाल म्हणाले। त्यामुळे महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचे ठरले नसले तर गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागाही भारतीय जनता पक्ष लढेल, अशी अप्रत्यक्ष घोषणा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। त्यामुळे येत्या काळात गोंदिया विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा कमळ उगवतोय काय हे पाहण्यासारखे असेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप पडगे, गोंदिया। आप आते समय मैंने 5 साल मेहनत की है। आप आते समय मेरे लिए डांगुरली का बैरेज लेकर आना और साथ में पिंडके पार भी मेरे लिए लेकर आना। मैंने बोला चिंता करो मत, तुमने मेहनत करके सब करके रखा है, बस कैबिनेट की मान्यता बाकी है। मैंने पिछली कैबिनेट में डांगुरली को मान्यता दी और उसके बाद ही उसका ऑर्डर लेकर यहां आया और विनोद बाबू को हाथ में दिया। मैंने कहा खाली हाथ नहीं आया हूं विनोद, डांगुरली भी लाया हूं। हमारे विभाग ने लिखा था इसको मान्यता नहीं दे सकते, मिनिस्टर के रूप में मुझे अधिकार है। मैंने उसको ओवर रूल किया और आपके लिए विनोद जी पिंडके पार को भी मैंने मान्यता दे दी। और मैं ये बताना चाहता हूं, डांगुरली बैरेज का अगर श्रेय किसी को जाता है तो विनोद अग्रवाल को ही जाता है। और हां, उनके साथ में हमारे प्रफुल्ल भाई भी थे, उन्होंने मुझे 2 बार फोन किया, बोले विनोद बार बार बोल रहा है। मैंने बोला आप चिंता मत करो प्रफुल्ल भाई, विनोद की चिंता मैं कर रहा हूं, 100% ये होने वाला है। और आजकल हमारे कोई पुराने मित्र सारी चीजों का श्रेय वही लेकर जा रहे हैं। वो बोलते सब मैंने किया, ये भी मैंने किया, वो भी मैंने किया, वो भी मैंने किया। मेरे को तो लगा भारतीय जनता पार्टी की स्थापना तो उन्होंने नहीं की। इसलिए बहुत साफ शब्दों में कहता हूं, कोई श्रेय नहीं ले सकता। यहां के मेडिकल कॉलेज का श्रेय ये हमारे विनोद अग्रवाल का है, डांगुरली का श्रेय विनोद अग्रवाल का है, पिंडके पार का श्रेय विनोद अग्रवाल का है, 200 करोड़ रुपए पीने के पानी की योजनाएं उसका श्रेय विनोद अग्रवाल का है। ये सारी चीजें यहां पर जो हुई, ये सारी चीजें विनोद अग्रवाल के कारण यहां पर हुई है। और इसलिए मैं ये कहना चाहता हूं कि विनोद जिस प्रकार से पिछले 5 साल काम कर रहे थे, मुझे बहुत खुशी है कि उन्होंने इस गोंदिया का चित्र बदल कर दिखाया है।
गोंदियातली जी डांगोरलीची जी प्रतीक्षा होती ती आता पूर्णत्वास आलेली आहे. काय सांगाल, देवेंद्र देखील आले होते गोंदियाला. आजच्या देवेंद्रजीच्या भाषण आणि वक्तव्य हे जे माजी विधानसभेचे सदस्य जे मीच करतो ज्यांनी डांगोरलीबद्दल काहीच केलं नव्हतं त्यांची संपूर्ण म्हणजे प्रक्रिया त्याच्या इस्टिमेट पासून तर आज प्रशासकीय मान्यपर्यंत पूर्ण मेहनत आम्ही घेतली आणि त्याच्यावर सही करण्याचे काम, ठसा उमटवण्याचे काम आज देवेंद्रजीने, ते जलसंपदा मंत्री आहेत, त्यांनी केलेलं आहे. मंत्रिमंडळामध्ये मान्यता त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून आज याकरता मी आपल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ज्या त्या जलसंपदा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्याचे नेते प्रफुल्लभाई पटेल साहेब, या सर्वांचे आभार व्यक्त करतो की निश्चित रूपानं आपल्या सर्व शेतकऱ्यांकरता फार चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.